नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवरती। तर बघा, इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमधील पेपर क्रमांक जो 2 आहे त्यामधील इंग्रजी विषय या संबंधी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सुरुवातीला पहा, कोणताही विषय हा ज्या परीक्षेमध्ये इन्क्लूड केलेला असतो त्यावेळेस त्या विषयासाठी एक भारांश दिलेला असतो म्हणजे गुणांकन। तर आपण जो इंग्लिश विषय पाहत आहोत त्यासाठी एकूण 50 किती गुण दिलेले आहेत? एकूण गुण आहेत 50। एकूण गुण आहेत 50, 50 गुणांचा हा इंग्लिश विषय आहे। तर मग यासाठी प्रश्न किती विचारले जातील? तर प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असतो। तर एकूण 50 गुणांसाठी प्रश्न संख्या असतील 25। एकूण 50 गुणांसाठी प्रश्न संख्या असेल 25, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असेल। तर अशा प्रकारे हे 50 गुण आणि सोबत बुद्धिमत्तेचा हा वेगळा टॉपिक आहे, पण आपण इंग्लिशचं पाहत असताना 50 गुणांसाठी 25 प्रश्न हे कशा स्वरूपाचे असतात? कारण प्रश्नांची देखील काठिण्य पातळी ठरलेली असते। कोणत्याही परीक्षेची निर्मिती होत असताना ज्यावेळेस प्रश्न निर्माण केले जातात त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांचा विचार केलेला जातो। त्यामध्ये काही प्रश्न हे सोपे स्वरूपाचे असतात, काही प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतात आणि काही प्रश्न हे कठीण स्वरूपाचे असतात। तर पैकी आपण बघूया की सोपे प्रश्न किती मार्कासाठी आहेत। सोपे प्रश्न या 50 मार्कांच्या 25 प्रश्नापैकी 30% प्रश्न हे सोपे स्वरूपाचे असतात। किती? 30%, बरोबर, जे की सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला सोडवता येतील। दुसरा टप्पा असतो मध्यम स्वरूपाचे। मध्यम स्वरूपाचे प्रश्न किती असतात? तर 40%, 40%। सोपे प्रश्न 30%, मध्यम प्रश्न 40%। जे विद्यार्थी हे 40% प्रश्न सोडू शकतात ऑलरेडी ते 30% प्रश्न देखील सोडू शकतात, कारण हे अगदी सोप्या स्वरूपाचे असतात। त्यानंतर मध्यम स्वरूपाचे आणि ज्यावरती तुमचं मेरिट ठरतं, बरोबर, ज्यावरती तुम्हाला बुद्धी लावावं लागते, विचार करावा लागतो आणि आन्सर द्यावा लागतो, म्हणजे थोडीशी काठिण्य पातळी जास्त असते, हार्ड प्रश्न असतात, म्हणजे कठीण स्वरूपाचे। तर हे कठीण स्वरूपाचे प्रश्न किती असतील? 40 आणि 30, 70% ऑलरेडी झालेले आहेत, म्हणजे राहिले किती? 30%। तर बघा, सोपे 30%, मध्यम 40% आणि कठीण 30%। ओके, आलं लक्षात? म्हणजे इंग्लिश विषयासाठी जो 50 मार्कांचा भारांश आहे त्यापैकी सोपे 30%, मध्यम 40% आणि कठीण 30% हे तुमच्या लक्षात आलेले आहेत। तर 25 प्रश्न सोडवत असताना आपल्याला सोबत बुद्धिमत्तेला जास्त वेळ द्यावा लागतो, म्हणून हे जे 25 प्रश्न आहे तर प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला साधारणतः 1 मिनिट वेळ द्यायचा आहे। किती मिनिटं? 1 मिनिट। त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला प्रश्न वाचणे, त्याचा अर्थ काढणे, त्याचं आकलन होणे आणि त्या प्रश्नातील शब्दांचं आकलन होण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक असेल मित्रांनो? त्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारे ते शब्द पाठ असायला हवे, तर तुम्हाला तो प्रश्न कळेल आणि जे ऑप्शन खाली दिलेले असतील तर ते तुम्हाला त्याच्यातून उत्तर निवडता येतील। तर यामध्ये बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील। प्रश्नाचं स्वरूप असेल XYZ हा प्रश्न असेल, त्याच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन असतील। जो पर्याय बरोबर आहे त्या पर्यायाला तुम्हाला काय करायचं? पूर्ण डार्क करायचं, पूर्ण डार्क करायचं, फिल करायचं, बरोबर, अर्धवट करायचं नाही, पूर्ण फिल करायचं। तर अशा प्रकारे आपल्या ह्या 5वी स्कॉलरशिप मधील इंग्लिश विषयाचा थोडक्यात एक तुम्हाला परिचय की अशा प्रकारची तुम्हाला प्रश्न असतील, त्यांना असं गुणांकन असेल, प्रश्नांची काठिण्य पातळी अशा प्रकारची असेल। तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। तर आता आपण ऍक्च्युअल मध्ये सिलेबस मध्ये जो टॉपिक आहे त्याला आपण सुरुवात करूया। तर पहिला टॉपिक आपण पाहूया या ठिकाणी, लेटर्स ऑफ द अल्फाबेट। लेटर्स ऑफ द अल्फाबेट। कोणतीही भाषा शिकायची म्हटल्यानंतर 2 घटक असतात प्रामुख्याने। आता मी भाषा बोलतोय, बरोबर, तुम्ही ऐकताय, मी बोलतोय म्हणजे माझा ध्वनी तुम्हाला ऐकू येतोय, उच्चार ऐकू येतोय, साऊंड ऐकू येतोय, म्हणजे पहिला भाग काय? साऊंड किंवा ध्वनी, ध्वनी किंवा उच्चार, यालाच आपण काय म्हणतो? साऊंड। ओके, पहिला भाग साऊंड। दुसरा भाग काय असेल बरं? जो साऊंड माझ्या तोंडामधून येतोय, जो उच्चार माझ्या तोंडामधून येतोय त्याच्यासाठी, त्याच्या ओळखीसाठी काहीतरी सिम्बॉल असतं, काहीतरी प्रतीक असतं, काहीतरी चिन्ह असतं, काहीतरी चिन्ह किंवा वर्ण, त्याला काय म्हणू शकतो आपण इंग्लिशमध्ये? लेटर्स। तुम्ही इयत्ता 1ली पासून पाहत आलेले की लेटर्स, अल्फाबेट, कोणकोणते लेटर्स आहेत? तर इंग्लिशमध्ये एकूण 26 लेटर्स आहेत, 26 अल्फाबेट्स आहेत। कोणकोणते आहेत? तर पाहूया आपण। आपल्या सर्वांना माहीतच आहे की लेटर्स कोणकोणते असतात, ABCD Z पर्यंत, पण त्या लेटर्स मध्ये देखील 2 टाइप पडतात। कोणते टाइप? आपल्या समोर आहे बघा, वरती तुम्हाला मोठ्या फॉन्ट मध्ये दिसतंय आणि खाली छोट्या। मग याला देखील आपण काय म्हणतो इंग्लिश आपल्या भाषेमध्ये की कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स। अगदी सोपं आहे, जास्त
टेन्शन घ्यायचं नाही, हा एकदम बेसिक पार्ट आहे आपला. सुरुवात आपण इथून करतोय की कॅपिटल लेटर, हे जे मोठ्या फॉन्ट मध्ये आहे त्याला काय म्हणतात? कॅपिटल लेटर. त्याला म्हणतात कॅपिटल लेटर, कॅपिटल लेटर्स. आणि हे जे खाली दिलेले आहेत, खालची लाईन आहे ही सेम, हीच एबीसीडी आहे, फक्त याला काय म्हणतात? स्मॉल लेटर्स, स्मॉल लेटर्स. आता पहा, आपण मराठीमध्ये देखील मुळाक्षर पाहिलेले आहेत, बरोबर. पण उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आता क जर घेतला आपण, तर मराठीमध्ये क कुठं जरी वापरला तर क हा सारखाच दिसणार, लिहायला सुद्धा, बोलायला सुद्धा, आकारात उकारात सगळ्या गोष्टीत सारखाच दिसणार. पण इथे पहा, या ठिकाणी हे जे ए आहे आणि इथला ए आहे, या दोन्हीमध्ये फरक आहे. कॅपिटल लेटर मध्ये हा ए असा होईल आणि स्मॉल लेटर मध्ये असा होईल, दोन्हीच्या शेप मध्ये फरक आहे. तर हा फरक समजून घेताना सुरुवातीला सर्वप्रथम तुम्ही लक्षात काय ठेवायचंय की भाषेमध्ये एकूण 26 लेटर आहेत, 26 अल्फाबेट्स आहेत आणि त्या 26 अल्फाबेट्स पैकी काही स्वर असतात, काही व्यंजन असतात. इंग्लिश लेटर्स मध्ये, इंग्लिश अल्फाबेट्स मध्ये एकूण 5 स्वर आहेत. स्वरांना किती स्वर आहेत? स्वर किती आहेत? 5. आणि या स्वराला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वॉवेल्स. सोपं आहे, लक्षात ठेवा. वॉवेल्स किती? 5. वॉवेल्स किती? 5. आणि उरलेले 21 जे असतील ते व्यंजन, आणि व्यंजनाला म्हणतात कॉन्सोनंट्स. तर मग हे 5 स्वर कोणते आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला आता सांगतोय, लक्ष द्या. 5 स्वर. पहिला स्वर ए, दुसरा ई, आय, ओ, यू. खूप सोपं आहे, हे सर्व तुम्हाला माहिती आहे, फक्त याला स्वर म्हणतात, वॉवेल्स म्हणतात, हे लक्ष ठेवायचं. कदाचित तुम्हाला प्रश्न दिला जाईल की खालीलपैकी किंवा इंग्लिशमध्ये विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज वॉवेल. मग खाली तुम्हाला मी आता जसे 4 ऑप्शन दिले होते तसे ऑप्शन देतील, त्यापैकी बघा एखादा ई ऑप्शन असेल आणि बाकीचे हे 5 सोडून दुसरे ऑप्शन असतील, मग त्यापैकी तुम्हाला पर्याय निवडता येईल ई. यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे की हे जे 5 आहे, ए, ई, आय, ओ, यू, हे काय आहे? वॉवेल्स आहे. कारण प्रश्नामध्ये तुम्हाला वॉवेल्स हा शब्द त्या ठिकाणी येणार आहे, असा प्रश्न येऊ शकतो. तर आपण या वॉवेल्स बद्दल सुरुवातीला माहिती पाहणार आहोत. जसं मी म्हटलं तुम्हाला की ए लिहिण्यामध्ये फरक आहे, तसा यांच्या उच्चारामध्ये जो आपला भाषेचा 2 महत्वाचा पार्ट होता, उच्चार, ध्वनी, साऊंड, बरोबर. मग या लेटर्सच्या, या अल्फाबेट्सच्या साऊंड मध्ये, उच्चारामध्ये देखील काही प्रमाणामध्ये बदल असतो. वेगवेगळा उच्चार वेगवेगळ्या शब्दाच्या ठिकाणी कसा केला जातो ते आता आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण काय पाहतोय? ए. कोणता वॉवेल्स पाहतोय? ए. हा स्मॉल मध्ये झाला, याला कॅपिटल मध्ये आपण लिहितो ए. तर या ठिकाणी बघा, ए चा पहिला उच्चार या ठिकाणी दिलेला आहे ऍ. काय दिलेला आहे? ऍ. त्याचं उदाहरण बघा, बी ए टी. एक उदाहरण बघू आपण या ठिकाणी, बी ए टी. बी चा उच्चार ब, ट. ऍ चा उच्चार काय सांगितलाय बाळांनो? ए चा उच्चार काय सांगितलाय? ऍ. मग इथं जर मी ऍ लिहिलं, ऍ, बघा हा. आणि आता याला एकत्रित करूया आपण, ब ऍ ट, ब ऍ ट, बॅट. काय तयार झाला शब्द? बॅट. तुम्ही सांगा बरं एखादं, इकडे पाऊस नका, बॅट. सिमिलर वर्ड त्याच्यासारखाच एखादा, सी ए टी, कॅट. या ठिकाणी बघा, ह्या ए चा उच्चार काय झालेला आहे? ऍ. इथे बघा, ह्या ए चा उच्चार ऍ. इथे बघा, सी ए पी, ह्या ए चा उच्चार ऍ. फॅन, एफ ए एन, फॅन. ह्या ए चा उच्चार देखील काय झालेला आहे? ऍ. एम ए टी, या ए चा उच्चार देखील काय झालेला आहे? ऍट. तुम्ही एखादा पुढे शब्द सांगू शकता, आर ए टी, रॅट, बरोबर. असे तुम्ही आणखी तुमच्या मनाने देखील ह्या शब्दामध्ये काही शब्द ऍड करायचे ज्या ठिकाणी ए चा उच्चार ऍ होईल, बरोबर. दुसरा बघा, आता दुसरा उच्चार आहे आ. म्हणजे ए चा उच्चार फक्त ऍच होतो का? तर नाही, शब्द परत्वे बदलतो. बघा या ठिकाणी आ, जे ए आर, जार, जे ए आर, जार. सी ए आर, कार, सी ए आर, कार. ह्या ए चा उच्चार ऍ न होता या ठिकाणी झालेला आहे आ. सी चा क आणि इथं र, क अधिक आ अधिक र, कार. काय झालेला आहे? कार. बघा, पहिल्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की ए चा उच्चार ऍ झाला होता, या ठिकाणी ए चा उच्चार आ झाला.
या एचा उच्चार आ, या एचा उच्चार आ, GLASS. इथे देखील ग्लास म्हणजे आ. PART ह्या एचा उच्चार देखील काय झालेला आहे आ. तर अशा प्रकारचे आणखी देखील शब्द तुम्ही समोर वाढवू शकता. तिसरा साऊंड आहे त्याचा आ, थोडासा दीर्घ आ. उदाहरणार्थ आपण बघा ABCD शिकत असताना सुरुवातीपासून A फॉर ऍपल, B फॉर बॉल. सुरुवातीचं पहिलंच उदाहरण बघूया आपण, बॉल. BALL बॉल. BALL. इथं आपण बॅल म्हटलो का नाही म्हटलो, बाल म्हटलो का नाही म्हटलो, मग आपण काय म्हटलो, उच्चार कसा केला बॉल. म्हणजे या ठिकाणी या एचा उच्चार कसा झाला आ. बरोबर. अजून दुसरं बघा हॉल. HALL हॉल. कॉल. कॉल. बरोबर. दुसरं वॉल. टॉल. अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल्स तुम्ही देखील या ठिकाणी ऍड करायचे जेणेकरून तुमचा सराव होईल. असल्या प्रकारचा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला यामध्ये काय विचारले जाईल, शब्द नाही विचारले जाणार. ए या वॉवेलचा आ असा उच्चार असलेला खालीलपैकी कोणता शब्द आहे, मग तो तुम्हाला ऑप्शन निवडावा लागेल. मग तुम्हाला त्या ठिकाणी हे चारी पण देऊ शकतात, कॅप, कार, वॉल, केक. मग यापैकी अ कुठं आलेलं आहे रे, इथे या एचा उच्चार काय झालेला आहे आ. बरोबर. शेवटचं ए. ए ए ई. ए ई. बघा काय दिलेलं एक्झाम्पल, नेम. लक्ष द्या सर्वांनी, नेम. NAME नेम. सर्वात प्रथम आपण जो वावेल पाहतोय तो दिसतोय का, दिसतोय. किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. काय ए. मग ह्या ए चे तर आपण अगोदर 3 उच्चार पाहिले. पहिला उच्चार ऍ, दुसरा उच्चार आ, तिसरा उच्चार आ, आणि आता चौथा उच्चार आहे जो की इथं परफेक्ट बसतोय, नेम. न, म आणि ए. याला जर एकत्र केलं तर नेम. नेम. दुसरं बघा केक. CAKE केक. त्याच प्रकारे टेक. त्याच प्रकारे लेक. आलं लक्षात. तर बघा या ठिकाणी आपण काय पाहिलं की हा ए हा वॉवेल आहे, त्याचे वेगवेगळे जे साऊंड्स आहेत, उच्चार आहे, त्यामध्ये पहिला प्रकार आहे त्यातला ऍ हा उच्चार आहे, नंतर आ, नंतर आ आणि नंतर ए. हे तुम्ही आता पाहिलंच आहे. तर यामध्ये तुम्हाला हे जे एक्झाम्पल दिलेले आहे मनाने देखील तुम्ही या ठिकाणी अजून ऍड करायचे. स्वतः तुमच्या वहीमध्ये कमीत कमी 10 वर्ड्स तरी लिहून काढायचे. पुढे पाहूया आपण दुसरा वॉवेल. ए झाला. बरोबर. आता यानंतर ई. खूप सोपं आहे, एकदम खूप सोपं आहे. लक्ष द्या फक्त. ई. ईचा पहिला बघा काय, हा झाला स्मॉल ई, हा कॅपिटल ई. दोन्हीही तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, फक्त कॅपिटलच नाही तर. आणि त्याचा क्रम देखील लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला, अल्फाबेटिकल क्रम. कधी कधी तुम्हाला लेटर्स दिल्या जातील आणि त्यांना अल्फाबेटिकली अरेंज करा असं म्हणतील. खाली अल्फाबेटिकली अरेंज करून एक ऑप्शन तुमचं बरोबर असेल, त्या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला बरोबर असलेला ऑप्शन निवडावं लागेल. त्यासाठी तुम्हाला स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर हे तर माहित पाहिजेच, पण त्यांचा क्रम देखील माहित पाहिजे. तर चला पुढे बघूया. ई. ईचा पहिला उच्चार बघा काय आहे, ए. या ईचा उच्चार आहे ए. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बेड. बघा ब ए आणि ड. ब ए ड, बेड. काय झालं या ठिकाणी बेड. दुसरं बघा टेन. TEN टेन. माझ्या हातामध्ये काय आहे, पेन. PEN पेन. या ठिकाणी देखील काय आहे, ईचा उच्चार ए. PEN पेन. EGG एक. इथे बघा इथे देखील काय आहे उच्चार ए. आलं लक्षात. दुसरा उच्चार बघा ई. म्हणजे ह्या ईचा उच्चार दीर्घ ई. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल बघूया, ही. HE ही. SHE शी. या ईचा उच्चार या ठिकाणी दीर्घ ई असा होतो. मी. ME या ठिकाणी ह्या ईचा उच्चार ई असा होतो. आणि वी. WE या ईचा उच्चार देखील या ठिकाणी ई असा होतो. हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. बघा तिसरा साऊंड आहे ई. ईच आहे पण रस्व ई. रस्व ई कसा होतो रे,
कसा होतो? ऱ्हस्व ई, दीर्घ ई. दीर्घ ई म्हणजे थोडासा उच्चार दीर्घ मोठा झालेला असतो आणि ई हा थोडा छोटा, ऱ्हस्व ई. हिअर, HEAR, हिअर, या ईचा उच्चार थोडासा कमी झालेला, हळू असतो, म्हणून याला म्हणायचं ऱ्हस्व ई. हिअर. इयर, बघा या ठिकाणी इयर ह्या ईचा उच्चार देखील ई आलेला आहे या ठिकाणी. इलेक्ट, इथे देखील ऱ्हस्व ई. आणि इव्हेंट, इथे देखील काय आलेलं आहे? ऱ्हस्व ई. म्हणून पहा, हा जो 2 क्रमांकाचा वॉवेल आहे आपला, स्वर आहे, लक्षात ठेवायचं, स्वरलाच वॉवेल्स म्हणतात इंग्लिशमध्ये. या वॉवेल्सचे वेगवेगळे उच्चार आहेत. त्यापैकी ईचा पहिला उच्चार ए, दुसरा उच्चार दीर्घ ई, तिसरा उच्चार ऱ्हस्व ई. लक्षात राहील? ओके, पुढे पाहूया. तिसरा वॉवेल आहे आपला आय. हा जो दिलेला आहे स्मॉल आय आणि हा आहे कॅपिटल आय. स्मॉल आणि कॅपिटल दोन्ही लक्षात ठेवायचे. तर या आयचा उच्चार करत असताना शब्दामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचे 3 प्रकार असतात. तर पहिल्या प्रकारात त्याचा उच्चार, त्याचा साऊंड काय होतो? तर ई. उदाहरणार्थ PIN. याचा उच्चार जर ई होत असेल आणि पी साठी प आणि एन साठी न, प अधिक ई अधिक न, पीन. व्हॉट? पिन. तुम्ही अशा प्रकारे शब्दही तयार करू शकता. कसा करू शकता? PIN, पिन. TIN, टीन. आलं लक्षात? TIN, टीन. दुसरं एक्झाम्पल पाहू. SIX, 6. म्हणजे इथे देखील बघा, याला जर आपण आयचा उच्चार ई म्हणतोय, मग इथं ई लिहिलं, एस साठी स आणि हे क्स, म्हणजे 6. 6. आलं लक्षात? 6. म्हणजे आपण काय पाहतोय? आय या वॉवेलचा आवाज ई असा होतोय. ई. अजून एक एक्झाम्पल बघूया इथे. शिप, SHIP, श प आणि ह्या आयचा उच्चार कसा झालेला आहे? ई. श अधिक ई अधिक प, शिप. शिप. हिल, HILL, हिल. काय झालेलं आहे? हिल. म्हणजे या आयचा उच्चार या ठिकाणी ई असा झालेला आहे. पुढचं पाहूया. आई. या आयचा उच्चार पहिल्या प्रकारामध्ये ई झाला. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये याच आयचा उच्चार काय होतो? आई. आपण बघा, काटा टोचल्यावर काय झालं? काय म्हणतो? आई. आई. थंड थंड जर तुमच्या गालाला लावला बर्फ, तुम्ही काय म्हणता? आई. बघा, बर्फावरून आठवलं, पहिला शब्द आपला तोच आहे, बर्फ, आईस. बरोबर? आईस. म्हणजे या आईस, आईस मधल्या पहिल्या आयचा उच्चार कसा होतोय? ICE. या आयचा उच्चार आईस कसा होतोय? आईस. आणि हे पुढे सी, आईस. आईस. पुढे बघा. फाईन, FINE, फाईन. फ आ ई म्हणजे ते मिक्स होतं दोन्ही, फ आणि आई. फाईन. फाईन. काईट, KITE. या आईचा उच्चार देखील आई. हा आई. आई काय होतोय? आई असा होतोय. काइंड, KIND, काइंड. 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 क आई. न आणि ड. आपण जर अशी फोड केली, ही फोड का करायची? ज्या मुलांना शब्द सुरुवातीला वाचता येत नाही त्यांच्यासाठी तर ही खूप सोपी पद्धत आहे, की जे मुळाक्षर किंवा जे लेटर्स दिलेले आहेत, जे अल्फाबेट दिलेले आहेत, त्यांचे स्वर, त्यांचे आवाज खाली लिहून घ्यायचे किंवा मनातल्या मनात तुम्ही इमॅजिन करायचे आणि त्या प्रकारे शब्द तयार होतो. बघा, के साठी क, आय साठी आपण आता काय पाहतोय? आई. आणि एन साठी न आणि डी साठी ड. आणि याची जर आपण मिक्स केलं यांना सर्वांना, तर तयार काय शब्द तयार होतो? काइंड. काइंड. ओके, आलं लक्षात? तर हे पुढचे शब्द पण पाहून घ्या. फायर, वायर, हायर, टायर, आयरन. या प्रकारे या ठिकाणी आयचा उच्चार आई हा होतो. तिसरा प्रकार आहे यामध्ये अ. कसा? अ. थोडासा दीर्घ अ. उदाहरणार्थ, आता हे शब्द मी जे तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे ते शब्द तुम्हाला माहितच आहे, पण त्या ठिकाणी आयचा उच्चार ई न होता, आई न होता, अ होतो. काय होतो? फक्त अ. उदाहरणार्थ पहिलं एक्झाम्पल बघा. GIRL, गर्ल. गिरलं झालं का? नाही. गायरलं झालं का? नाही. मग काय झालं? गर्ल. अ. ग मध्ये काय मिक्स झालं? फक्त अ. गर्ल. गर्ल. बघा, ग, र,
ल आणि ह्या आय साठी आपण काय घेतलेला इथं फक्त अ म्हणजे ग अधिक अ मग काय होणार ग ग गर्ल काय शब्द तयार झाला गर्ल आलं लक्षात म्हणजे आयचा उच्चार फक्त अ अजून एक एक्झाम्पल बघा बर्ड BIRD आपण तर आय साठी ई पण घेतला होता आय साठी आपण आई पण घेतला होता पण इथं आय साठी अ काय घेतोय आय साठी अ आयचा उच्चार काय होतोय इथे आयचा साऊंड काय येतोय आयचा ध्वनी काय येतोय तर या ठिकाणी ह्या आयचा ध्वनी आपण घेतोय फक्त अ म्हणून हा शब्द तयार झाला बर्ड बर्ड या ठिकाणी बघा बर्ड चिर्प चर्प सर सर आपण कायम हा शब्द पाहत असतो SIR सर SIR सर बघा स र आणि ह्या आय साठी अ आय साठी काय घेतला अ शब्द काय तयार झाला मुलांनो सर म्हणजेच आय या वॉवेलचा उच्चार करत असताना 3 प्रकारचा उच्चार होतो पहिला उच्चार ई दुसरा उच्चार आई आणि तिसरा उच्चार अ पुढे पाहूया पुढचा वॉवेल आहे आपला ओ हा स्मॉल ओ आणि हा कॅपिटल ओ दोन्ही ओ बघा सारखेच आहे तर या ओ चा पहिला उच्चार आहे ओ ओ जेवालाचा ओ एक्झाम्पल बघा कोल्ड COLD COLD या ठिकाणी या ओ चा उच्चार काय मुलांनो ओ या ओ चा काय झालेला आहे उच्चार ओ पुढे बघा NO न अधिक ओ बरोबर नो काय झालेलं आहे NO न अधिक ओ बरोबर नो झालेला आहे G अधिक ओ म्हणजे ग अधिक ओ शब्द काय तयार झालाय गो म्हणजे या ओ चा साऊंड काय तयार झालाय या ठिकाणी ओ जसं आपण त्याला ओ बोलतानाच आपल्या चेहरा बघा ओ आवाज काय येतोय ओ तसं त्याला आपण वर्ड मध्ये देखील यूज केल्यानंतर त्या ओ चा उच्चार ओ असाच होतोय पहिल्या टाइप मध्ये HOLE होल आलं लक्षात पुढचं एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगा होम HOME होम या ओ चा उच्चार काय झाला ओ ओके पुढचं पाहूया पुढे पाहूया औ दुसरा उच्चार काय होतोय ओ चा औ OUL औल औल OWL औल COW काऊ हा शब्द तर सर्वांना माहिती आहे COW काऊ या ठिकाणी या ओ चा उच्चार काय झालेला आहे ओ झालेला आहे का नाही औ काऊ म्हणजे हा क आणि त्यामध्ये आऊ मग तो काय झाला काऊ टॉवर नाऊ NOW नाऊ या ओ चा उच्चार देखील काय झालाय आऊ म्हणून इथं तयार झालं नाऊ तिसरं बघूया आ ओ चा उच्चार अजून काय होतो आ पहिला बघा पहिलं काय झालं ओ दुसरा झालं आऊ तिसऱ्या याच्यामध्ये त्याचा आवाज येतो आ म्हणजे ओ हे लेटर काही शब्दामध्ये वापरत असताना त्याचा उच्चार आ असा देखील होतो शब्द तुम्हाला माहिती आहे फक्त मी आता आठवण करून देणार आहे बघा तुम्ही ABCD म्हणत असताना डी फॉर बरोबर कोण म्हटलं ते बरोबर डी फॉर डॉग म्हणजे इथं ड इथं ग आणि ह्या ओ साठी आपण काय उच्चार घेतलाय आ काय घेतलाय अ ड अधिक अ अधिक ग म्हणजे डॉग काय तयार झालं डॉग म्हणजे या ओ चा उच्चार अ कसा झाला अ ओ चा उच्चार ओ ही नाही झाला आऊ ही नाही झाला या ठिकाणी ओ चा उच्चार झाला अ मग असे अजून कोणते एक्झाम्पल आहे ऑक्स कॉक COCK कॉक BOX बॉक्स अजून सांगा फॉक्स बरोबर व्हेरी गुड FOX फॉक्स अजून व्हेरी गुड लॉक LOCK लॉक या ठिकाणी देखील या ओ साठी उच्चार झालेला आहे अ लक्षात आलं खूप सोपं आहे चौथा बघा अ चौथा उच्चार ओ साठी चौथा उच्चार आहे अ या ठिकाणी बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे ऑनियन याला आपण काय म्हणतो ऑनियन पण याचा
परफेक्ट उच्चार कसा आहे? अनियन. अनियन म्हणजे ह्या ओचा उच्चार अ असा होतो. मंकी, MON. मोंकी म्हणतो का आपण? मोंकी. मॉन्की म्हणतो का? नाही. माउंकी म्हणतो का? माउंकी म्हणतो का? नाही. तर आपण काय म्हणतो? मंकी. मंकी म्हणजे म सोबत काय जोडलं गेलेलं आहे? या ओ साठी अ. या ओ साठी अ हा साऊंड जोडला गेलेला आहे. बरोबर? म्हणजे या एका ओ या वॉवेलचा 4 प्रकारे कसा साऊंड होतो तो पहा. ओ, औ, आ, अ. आलं लक्षात? पुढचं पाहूया. शेवटचा वॉवेल आपला AEIOU. 5 वॉवेल्स पैकी शेवटचा यू हा झाला स्मॉल यू. आपण पाहतोय कॅपिटल यू. हे दोन्ही देखील वॉवेल्स आहे. हा स्मॉल लेटर मधला, हा कॅपिटल लेटर मधला. तर या यू साठी साऊंड जो आहे तो पहिला साऊंड आहे अ. आता तुम्ही म्हणणार की आत्ताच आपण ओ साठी देखील अ पाहिलं. बरोबर आहे. यू साठी देखील काही ठिकाणी काही शब्दामध्ये यू हे लेटर यूज केल्यानंतर त्या शब्दामध्ये त्याचा उच्चार अ असाच होतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल BUS, बस. तुम्हाला सर्वांना पाठ आहे हा शब्द. पाठ नसला तरी तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे. तुम्ही 5वी स्कॉलरशिप मधील इंग्रजी विषय पाहताय, तुम्हाला अल्फाबेट पाठ आहे, तुम्हाला छोटे छोटे शब्द पाठ असायला पाहिजे. तुम्हाला व्होकॅब्युलरी तुमची अजून डेव्हलप होण्यासाठी शब्द पाठांतर करावेच लागतील. तर पहा काय शब्द लिहिला आपण? BUS, बस. तर यामध्ये या यू चा उच्चार काय झालाय? अ. कसा रे? कसा झाला रे? बघ. बी साठी ब, एस साठी स आणि यू साठी सरांनी सांगितलंय की ह्या यू चा पहिला उच्चार अ होतोय. मग ब अधिक अ अधिक अस स, मग तयार काय झालं? बस. बस. नेक्स्ट एक्झाम्पल BUT. परत बघा ब ट आणि यू साठी काय घेतोय आपण? अ. ब अधिक अ अधिक ट, बट. तुम्ही अशा प्रकारे शब्दही तयार करू शकता. बघा बस झालं, बट झालं. आता कट, CUT, कट. या ठिकाणी देखील यू चा उच्चार अ. FUN, फन. या यू चा उच्चार देखील अ. DUCK, डुक म्हणतो का? नाही. डक. डक, डक म्हणजे या यू चा उच्चार देखील या ठिकाणी अच होतो. बरोबर? पुढचं पहा उ. म्हणजे या यू या लेटरचा उच्चार उ असा देखील होतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल पुट. पुट, PUT, PUT. आता जर इथं आपण अ घेतला असता तर पट झाला असतं, पण आपण पट म्हणतो का? PUT. काय म्हणतो आपण? पुट. म्हणजे बघा पी साठी प, टी साठी ट आणि या यू साठी आपल्याला काय घ्यायचंय? उ. मग जर आपण यांना एकत्र केलं तर प अधिक उ, पू आणि ट, पुट. आलं लक्षात? पुट. पुढचं एक्झाम्पल बघा. बुल, BULL. या यू चा उच्चार देखील उ. PUSH, पुश. PUSH, पुश. या यू चा उच्चार उ. PULL, पूल. या यू चा उच्चार उ. लक्षात येते मित्रांनो? लक्षात येतं? बघा पहिल्यामध्ये आपण यू चा उच्चार अ घेतला, दुसऱ्या वेळेस आपण या यू साठी उ वापरतोय आणि तिसऱ्या वेळेस यू साठी जो त्याचा आवाज येतो बोलताना यू, तोच आवाज य या ई म्हणतो ना आपण, यची लाईन, त्यामध्ये बघा यू. काय रे? यू. याचा वापर यू असा देखील होतो. उदाहरणार्थ बघा फॉर एक्झाम्पल युनिफॉर्म. फॉर एक्झाम्पल युनिफॉर्म. या ठिकाणी या यू चा साऊंड जो आहे, उच्चार जो आहे कसा होतोय? युनिफॉर्म. यू म्हणजे सुरुवात बघा यू आणि नंतर मग पुढचं फॉर्म, युनिफॉर्म. युनिट. या यू चा साऊंड कसा येतोय? यू. अ येतोय का? नाही. उ येतोय का? नाही. तर या यू चा उच्चार कसा होतोय? यू. याला पहिला उकार यू असा या यू चा उच्चार होतोय. त्यानंतर प्लुरल. यू काय फक्त सुरुवातीलाच असतो का? यू कुठेही येऊ शकतो. बघा या वर्ड मध्ये यू हा 3 क्रमांकाला आलेला आहे. PLURAL, प्लुरल. ओके. तर या यू चा उच्चार देखील यू असा होतो. आणि शेवटचं एक्झाम्पल बघा क्युअर. क्युअर.
म्हणजे क आणि मध्ये यू, काय तयार झाला? क्यू. म्हणजेच पाहिलं आपण या ठिकाणी यू या वॉवेलचा 3 प्रकारे उच्चार केला जातो. पहिलं पहा, इकडे दिसत असेल तुम्हाला अ, दुसरा उच्चार उ आणि तिसरा उच्चार यू. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण यू, ओ, आय, ई आणि ए हे हे 5 वॉवेल्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि सामान्यतः त्यांचे उच्चार कसे होतात हे आपण पहिल्या टॉपिक मध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. तर सर्वांनी लक्ष देऊन तुम्ही जो हा व्हिडिओ पाहिला, हा जो अभ्यास पाहिला, यावरती तुम्हाला एकच काम करायचं आहे की जे मी आता तुम्हाला या ठिकाणी 4, 5, 2, 3 एक्झाम्पल दिलेले आहेत, तुम्ही त्या वॉवेल्सचे वेगवेगळ्या प्रकारे कसे साऊंड येतात आणि त्या प्रकारचे तुम्ही 2, 3, 4, 5 एक्झाम्पल स्वतः वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. तर यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर उर्वरित आपले जे आता व्यंजन आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट्स म्हणतो, त्यांचा उच्चार कसा होतो, त्यांचा साऊंड कसा येतो, त्यांचा ध्वनी कसा येतो आणि तो कसा लिहायचा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.